नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आजचाही दिवस नवीन उत्साह, ऊर्जा आणि आनंद घेऊन आला आहे. आपण आपल्या दैनिक असलेल्या या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं आपल्या दर्शक श्रोत्यांच्या प्रश्नावर चर्चा करीत असतो. सुभद्राताई दंडगुले असं म्हणतात की होय, खरंच देशाच्या विकासासाठी काही चर्चा केली जाते, तर हा नेमका भाग काय, हा विषय काय आणि त्यावर काय करता येऊ शकतं. ते असं म्हणतात की याही पूर्वी मी अनेकदा वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून असं केल्यानं देशाचा विकास होईल, तसं केल्यानं गावाचा विकास होईल, असं केल्यानं कुटुंबाचा विकास होईल असं म्हणतात. तर ते विकासाचे घटक कुठले, कृपया आम्हाला सांगावेत. चला तर ताई, आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. मंडळी, सुभद्राताईने विचारल्याप्रमाणे आपल्या देशाच्या विकासासाठी जे घटक कार्यरत आहेत किंवा ज्या ध्येयांना उद्दिष्टांना गृहीत धरून आपण प्रगतीचा विचार करतो, त्यावर आपण चर्चा करूयात. मंडळी, जगातील सर्व विकसनशील देश आणि त्यांच्या प्रमुखांची एक विशेष बैठक होत असते, ज्याला संयुक्त राष्ट्र परिषद असं म्हणतात. न्यूयॉर्कमध्ये 2015मध्ये अशा झालेल्या या शिखर परिषदेमध्ये शाश्वत विकासाचा अजेंडा स्वीकारण्यात आला आणि त्या दृष्टीने जागतिक ध्येय निश्चित करण्यात आले. जगाच्या बहुतेक शहराचा वेगाने होत असलेला विकास आणि नागरिकाच्या राहणीमानावर होणारा त्याचा प्रतिकूल परिणाम यावर डिसेंबर 2030पर्यंत शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करण्याचं धोरण ठरवण्यात आलं आहे. आपल्या देशाचा जलद आणि सर्वांगीण विकास व्हावा असं जगातील प्रत्येक देशास वाटत असते. त्याचे दोन हेतू असतात. एक तर देशातील लोकांच्या जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारावा आणि तो उंच व्हावा, तर दुसरा भाग आपला देश एक आर्थिक प्रगत देश आणि आर्थिक महासत्ता म्हणून जगात उदयास यावा असे सर्वांना वाटते. असा प्रयत्न व विकासाचे धोरण जगातील अनेक देशांनी, प्रामुख्याने प्रगत देशांनी स्वीकारल्याने पर्यावरण आणि नैसर्गिक साधनांचे मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात झाली. त्यातून आज सर्व सजीव सृष्टी व पृथ्वीवरील पर्यावरणाच्या समतोलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा जागतिक पातळीवर अत्यंत गांभीर्याने विचार, चिंतन आणि मनन होऊन शाश्वत विकास ही संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण आणि विकास विषयक आयोगाने 1980च्या दशकात मांडून विकसित केली. ही कल्पना एक नीती म्हणून स्वीकारली जाते. चला तर आता या अनुषंगानं तिची माहिती मिळवूया. सामान्यपणे प्रत्येक ठिकाणी शाश्वत विकासाची 17 ध्येय समजली जातात. त्यामध्ये पहिलं ध्येय आहे गरिबीचे निर्मूलन, अर्थात गरिबी निर्मूलन. दुसरं आहे उपासमारीचे समूळ उच्चाटन. तिसरं आहे निरोगीपणा आणि क्षेमकुशल. चौथं आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण. पाचवं आहे लिंग समभाव. सहावं आहे स्वच्छ पाणी व स्वच्छता. सातवं आहे परवडण्यायोग्य आणि स्वच्छ ऊर्जा. आठवं ध्येय आहे आपलं चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ. आपलं 9वं विकासाचं ध्येय आहे उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा. 10वं ध्येय आहे विषमता कमी करणे. 11वं शाश्वत शहरे आणि समुदाय. 12वं शाश्वत वापर आणि उत्पादन. 13वं हवामान क्रिया. 14वं पाण्याखालचे जीवन. 15वं जमिनीवरचे जीवन. 16वं शांती, न्याय आणि सशक्त संस्था. आणि शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये 17वं ध्येय आहे आपलं ध्येयासाठी भागीदारी. मंडळी, या ध्येयाला अनुसरून प्रत्येक देश आपापल्या देशामध्ये विशिष्ट पद्धतीची उद्दिष्ट निश्चित करतो. भारतानं उद्दिष्ट जी निश्चित केली ती 9 उद्दिष्ट आता आपण बघूया. याचाच अर्थ संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले 17 जागतिक ध्येय ही वैश्विक उद्दिष्टे आहेत किंवा निरंतर विकास उद्दिष्टे म्हणूनही ओळखली जातात. ही व्यापक आणि एकमेकाशी निगडीत आहेत, परंतु प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीचे स्वतःचे असे लक्ष्य आहे. सर्व उद्दिष्टाचे एकूण 169 लक्ष्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकारातून 193 देशांनी शाश्वत विकास ध्येय स्वीकारलेली आहेत. भविष्यातील आपल्या वाटचालीला दिशा देण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे आणि याचाच विचार करून शाश्वत विकासाच्या 9 संकल्पना आपल्याकडं मांडल्या जातात. पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांनी ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागाद्वारे ही शाश्वत विकास ध्येय स्थानिक नियोजनाच्या माध्यमातून
साध्य करण्याचा संकल्प केलेला आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही गावांमध्ये राहत असल्याने ही शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचे स्थानिकीकरण करणे आवश्यक आहे. स्थानिकीकरण हे स्थानिक आराखड्याच्या नियोजनातून करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत राज मंत्रालय भारत सरकारने संकलनात्मक स्वीकार करून 9 संकल्पनांचा अवलंब केला आहे. पहिली संकल्पना आहे गरिबीमुक्त गाव. दुसरं आहे आरोग्यदायी गाव. तिसरी संकल्पना बालस्नेही गाव. चौथी संकल्पना जलसमृद्ध गाव. पाचवी संकल्पना स्वच्छ आणि हरित गाव. सहावी संकल्पना पायाभूत सुविधायुक्त गाव. सातवी संकल्पना सामाजिक न्याय आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव. आठवी संकल्पना आहे सुशासनयुक्त गाव. आणि 9वी संकल्पना आहे महिला स्नेही गाव. याचाच अर्थ आहे 17 शाश्वत विकास ध्येये या 9 संकल्पनांमध्ये समावलेली आहेत. या संकल्पनामध्ये वेगवेगळ्या ध्येयांची संकल्पनाची व्यवहार्य कुंपण करण्यात आली आहे. या ध्येयाचे विविध मंत्रालयासमोर आलेखन केलेले आहे. मात्र असे असले तरीही या संकल्पनाच्या दृष्टीने त्यांची अंमलबजावणी करताना कुठल्याही एक संकल्पना एकापेक्षा अधिक मंत्रालयाचा आणि विभागाचा सहभाग व सक्रिय भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून यातील कुठल्याही एका संकल्पनेची आपण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणी करू त्यावेळी या विविध मंत्रालय आणि विभागाकडील योजना कार्यक्रमाच्या अभिसरणाची नित्यांत आवश्यकता आहे. म्हणून या संकल्पनाची अंमलबजावणी करताना या कार्यास मूर्त स्वरूप आणण्यासाठी होल ऑफ गव्हर्नमेंट होल ऑफ सोसायटी अप्रोच घेणे अपेक्षित आहे. जरी या 9 वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी प्रामुख्यानं आपण आज 2च संकल्पनाबद्दल अधिक विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे बालस्नेही गाव आणि दुसरं असणार आहे महिला स्नेही गाव. सर्व बालकांची त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत वाढ होण्यासाठी त्यांचा जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा व सहभागितेचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी या दूरदृष्टीनं या भूमिका पुढं मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतची भूमिका काय असावी तर 5 वर्षावरील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व पोषण आहार मिळत असल्याची खात्री करावी. अंगणवाडी व शाळेत पोषण गार्डन, परसबाग निर्माण करणं अपेक्षित आहे. मुलांना सर्व प्रकारचे शोषण आणि हिंसाचारापासून सुरक्षितता प्रदान करता आली पाहिजे. मुलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, त्यांचे नियमित लसीकरण होत असल्याची खात्री करणे हे सुद्धा ग्रामपंचायतकडून अभिप्रेत आहे. बालसभा आयोजन व बालपंचायत स्थापन करणे, सर्व मुलांना समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याची खबरदारी घेणे हेही ग्रामपंचायतीचं काम आहे. मुलांना शाळेत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी आणि हात धुण्यासाठी कक्ष असण्याची खात्री करणे, त्यासोबतच बालमजुरी, लैंगिक शोषण, बालविवाह आदी प्रतिबंध करणे तसेच बालकांच्या स्थलांतरावर लक्ष ठेवणे हे सुद्धा ग्रामपंचायतीनं करावं. बालसभांचे आयोजन करणे आणि विविध विकास कार्यक्रमामध्ये बालकांचा सहभाग सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. आता आपण महिला स्नेही गावाच्या बाबतीत तिथली दूरदृष्टी काय आणि ग्रामपंचायतची भूमिका काय ते बघूया. महिला स्नेही गावाचा विचार करता लिंग समभाव निर्माण करण्यासाठी महिला व मुलींना समान संधी व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हा आपला दूरदृष्टीपणा असला पाहिजे. शिवाय ग्रामपंचायतीची जी भूमिका आहे ती सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेची हमी घेणे, सामाजिक, राजकीय, आर्थिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग आणि समुदाय आधारित संस्थांमध्ये सहभाग वाढवणे, ग्रामसभेत, महिला सभेत महिलांच्या सहभागास प्रोत्साहन देणे, गावात महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची खात्री करणे, महिला आणि मुलींमध्ये उत्तम आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे व चांगल्या आरोग्य सुविधा प्रदान करणे, सर्व विकास कार्यक्रमात महिलांना समान संधी देणे, सर्व मुलींना मोफत, समतुल्य आणि दर्जेदार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करतील याची खात्री करणे, स्वयंसहाय्यता गटात गरीब महिलांची नोंदणी करून आर्थिक विकासाच्या उपक्रमांसाठी संधी निर्माण करणे, सर्व महिलांना परवडणारे आणि दर्जेदार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करणे, महिला विकासासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी ठेवणे आणि समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करणे या गोष्टी यामध्ये अपेक्षित आहेत. मंडळी, असं जरी असलं तरी हे काम करत असताना प्रत्येक ग्रामपंचायती आपल्यासमोर ही सगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामास लागतात. पण अधिक गतीनं आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये हे काम होणं अपेक्षित आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीवर या कामासाठी मोठा विचार केला जाऊ शकतो.
कारण मुळात एखाद्या गावामध्ये या सगळ्या गोष्टी राबवत असताना ते गाव ज्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात येतं, त्याहीपेक्षा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं, ती ग्रामपंचायत अधिक सक्षम रीतीनं हे काम करू शकते. मंडळी, त्या दृष्टीने विचार केला तर गाव पातळीवर विकास हा गावात मानवी जीवनाला समृद्ध करण्यासाठी असलेल्या सोयीसुविधांमध्ये आणि गावाभोवतालच्या पर्यावरणाच्या शाश्वतेमध्ये दिसून येतो. पाणी, स्वच्छता, व्यवस्था, घरे, दारिद्र्याचा अभाव, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण इत्यादी गोष्टी एखादे गाव किती विकसित करते हे ते त्यावरून दर्शवतात. गावाच्या विकासाचा विचार करता आपणा सर्वांना न्याय, आपल्या परिस्थितिक व्यवस्थेचे जतन आणि लैंगिक समानता या गोष्टीचाही आवर्जून विचार करायला हवा. छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते.